विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचे दुसरे प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 2, निवडणूक प्रक्रिया ऑर इलेक्टोरल प्रोसेस. प्रत्येक लोकशाही देशामध्ये निवडणुका हा एक राजकीय उत्सवच असतो. भारतामध्ये या निवडणुका कशा प्रकारे घेतल्या जातात हे आपण या प्रकरणामध्ये सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण 3 प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. फर्स्ट इज निवडणूक आयोग, द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सेकंड इज निवडणूक आयोगाची कार्य, फंक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन. अँड थर्ड इज निवडणूक प्रक्रिया ऑर द प्रोसेस ऑफ इलेक्शन. चला तर मग आपण निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयी अधिकाधिक माहिती मिळवू. विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये आपण निवडणुकांचे महत्त्व काय हे चांगल्या प्रकारे अभ्यासलेले आहे. लोकशाहीमध्ये मतदाराचे स्थान आणि त्याची जबाबदारी याविषयी परिपूर्ण माहिती आपण मिळवलेली आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये योग्य, कार्यक्षम, सक्षम, प्रामाणिक आणि विश्वासू प्रतिनिधीची निवड करून देणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य असते. भारतीय लोकशाही ही प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आहे. तर प्रतिनिधित्व म्हणजे काय? तर भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या आणि विस्तीर्ण अशा देशामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला सामावून घेणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा मतदारसंघामध्ये एका योग्य उमेदवाराची निवड प्रतिनिधी म्हणून करीत असतो आणि ही निवड निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. एक बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आणि विस्तीर्ण अशा देशामध्ये निवडणुका या स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात पार पाडल्या जाव्यात आणि त्यासाठी भारतामध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक संवैधानिक संस्था आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असे म्हटले जाते. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी किंवा संवैधानिक संस्था म्हणजे नेमकं काय? तर ज्या संस्थांची निर्मिती ही घटनेतील विशिष्ट कलमांच्या आधारे केली जाते त्याला संवैधानिक संस्था किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असे म्हटले जाते. भारतीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निर्वाचन आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना ही घटनेतील कलम 324 अन्वये करण्यात आलेली आहे आणि म्हणून तिला एक संवैधानिक संस्था असे म्हटले जाते. भारतीय निवडणूक आयोगाच्या रचनेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात व इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. या सर्वांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करीत असतात. या सर्वांची नेमणूक 6 वर्ष कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत इतक्या कालावधीसाठी असते. 1921 साली ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होत. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पहिल्या निवडणुका या त्यांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पडल्या. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त संस्था म्हणजे काय? की स्वतःच निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असणे म्हणजे स्वायत्त असणे. त्याचबरोबर स्वायत्त म्हणजे इतर कोणतीही यंत्रणा या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजेच स्वायत्तता. निवडणूक आयोगाला आपले काम करण्याची पूर्ण अनुमती आणि स्वायत्तता घटनेतील कलम 324 अन्वये प्रदान करण्यात आलेली आहे. देशभरातील सर्वच निवडणुका या भारतीय निवडणूक आयोग तसेच राज्य पातळीवरील राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली पार पडत असतात. मुक्त, स्वच्छ आणि न्याय्य वातावरणामध्ये निवडणुका पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे प्राथमिक कर्तव्य असते. एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही.
म्हणून निवडणूक कालावधीसाठी इतर शासकीय विभागांमधून कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती ही निवडणूक आयोगाकडे होत असते आणि हे सर्व कर्मचारी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली निवडणुकांचे कार्य पार पडत असतात. चला तर मग आपण आता निवडणूक आयोगाची कार्य कोणकोणती ते अभ्यासूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मतदार याद्या तयार करणे हे निवडणूक आयोगाचे पहिले कर्तव्य असते. आपण मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहे की भारतामध्ये प्रत्येक नागरिकास सार्वत्रिक प्रौढ मताधिकार प्राप्त झालेला आहे. मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा राजकीय अधिकार तर आहेच, परंतु त्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असते. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मतदान करण्यासाठी त्या नागरिकाचे नाव मतदार यादीमध्ये असणे आवश्यक आहे आणि मतदार यादीमध्ये नाव असण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकास वयाची 18 वर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे. तर मग प्रत्येक भारतीय नागरिक ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्याचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचबरोबर इतर मतदार ज्यांची नावे मतदार यादीमध्ये आहेत परंतु मृत झालेले असतील किंवा स्थलांतरित झालेले असतील तर त्या मतदारांची नावे स्थलांतरित करणे किंवा मृत झालेले असल्यास यादीतून वगळणे ही सर्व कामे निवडणूक आयोगास करावी लागतात. आणि मतदार याद्या तयार करणे, त्या अपडेट करणे, नवीन मतदारांचा त्यामध्ये समावेश करणे, इतर मतदारांची नावे स्थलांतरित करणे किंवा यादीतून वगळून टाकणे ही सर्व कामे मतदार याद्या तयार करीत असताना निवडणूक आयोग करीत असतो. प्रत्येक मतदाराला ओळखपत्र किंवा वोटर्स ID देण्याचे काम निवडणूक आयोग करीत असतो. मला आपल्याला सांगायला आवडेल की लोकशाही यशस्वी होण्यामध्ये निवडणूक आयोगाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि भारतामध्ये नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी जाणीव निर्माण करणे, लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ करण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाने वेळोवेळी केलेलं आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी तसेच लोकशाहीविषयी जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचे निवडणूक आयोगाचे कार्य आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरविणे. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा एक विस्तीर्ण, जास्त लोकसंख्येचा व कमालीची भौगोलिक विविधता असलेला देश आहे. या संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेला निवडणुका न्याय्य व पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडणे कमालीचे जिकिरीचे काम असते. निवडणुकीचा प्रकार व त्यास अनुसरून टप्पे जाहीर करणे व वेळापत्रक जाहीर करणे हे निवडणूक आयोगाचे कार्य असते. संपूर्ण निवडणुकांचे नियोजन करणे, निवडणुकीचा कार्यक्रम ठरविणे, त्याचबरोबर वेळापत्रक जाहीर करणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. निवडणूक आयोगाचे पुढील कार्य आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करीत असतात. तसंच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता उमेदवारी करणारे देखील काही उमेदवार असतात. त्यांना अपक्ष उमेदवार असे म्हटले जाते. तर मग निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे काही माहिती सादर करावी लागते. उदाहरणार्थ नाव, कौटुंबिक माहिती, शिक्षण, जन्मतारीख आणि आरक्षित प्रवर्गातून किंवा आरक्षित संवर्गातून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना जातीचा दाखला, त्याचबरोबर आपल्या अपत्यांची एकूण संख्या, त्याचबरोबर इतर काही कौटुंबिक आणि अर्थविषयक माहिती, एकूण उत्पन्न अशी माहिती उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे पुरवावी लागते. ही माहिती सत्य आहे का किंवा
अर्जासोबत दाखल केलेले सर्व कागदपत्रे सत्य आहेत का याची पडताळणी करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. अर्जांची छाननी करणे, अर्जात जर काही त्रुटी असल्या तर इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी करणे व कागदपत्रांची पूर्ती न करू शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी नाकारणे, त्यांचे अर्ज रद्दबातल करणे ही सर्व कामे निवडणूक आयोगाला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करीत असताना करावी लागतात. त्यानंतर निवडणूक आयोगाचे पुढील कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीचे 2 प्रकार आहेत, द्विपक्षीय पद्धती आणि बहुपक्षीय पद्धती. भारत या देशामध्ये बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये 2 पक्ष अस्तित्वात आहेत, जसं की रिपब्लिक पार्टी अँड डेमोक्रॅटिक पार्टी. परंतु भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत. या सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. अनेक राजकीय पक्षांपैकी जसं की भारतीय जनता पार्टी, त्याच पद्धतीने काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे, यांसारखे अनेक राष्ट्रीय पक्ष, तर इतर काही प्रादेशिक पक्ष जसे की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अकाली दल यांसारखे प्रादेशिक पक्षसुद्धा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करीत असतात. या सर्व राजकीय पक्षांना अधिकृतरित्या राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मंजुरी घेणे आवश्यक असते आणि विविध असे निकष ठरवून एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष अशा पद्धतीची मान्यता निवडणूक आयोग देत असतं. त्यामुळे राजकीय पक्षांना मान्यता देणे हे देखील निवडणूक आयोगाचे एक महत्त्वाचे काम आहे. यानंतर निवडणूक आयोगापुढील महत्त्वाचे कार्य म्हणजे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ क्वासी ज्युडिशियल बॉडी. क्वासी ज्युडिशियल बॉडी म्हणजे काय की निमन्यायालयीन संस्था. निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाला काही न्यायालयीन अधिकार प्राप्त होत असतात. अर्थातच हे न्यायालयीन अधिकार पूर्णतः निवडणुकीच्या संदर्भात असतात. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यापासून तर निवडणुकांचा निकाल जाहीर होईपर्यंत उमेदवारांमधील वाद सोडविणे, एखाद्या उमेदवारावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची कार्यवाही करणे, अशीच कार्यवाही राजकीय पक्षांवर सुद्धा करण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत. उमेदवाराने जर आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं असेल किंवा एखादा उमेदवार काही कारणास्तव निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरत असेल किंवा पात्र ठरत असेल तर याचा संपूर्ण अधिकार, निवाडा करण्याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. म्हणून निवडणुकांच्या दरम्यान आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो की निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले, निवडणूक आयोगाने बंदी घातली, निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवारावर कार्यवाही केली. अशा प्रकारच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो किंवा वाचत असतो. तर याचं कारण असं आहे की निवडणूक आयोग ही एक निमन्यायालयीन संस्था आहे आणि निवडणुकांच्या संदर्भातील सर्व वाद सोडवण्याचेच तसेच इतर काही बाबी ज्या निवडणुकीच्या संदर्भात असतील त्याविषयी निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगास आहेत. कारण ही एक संवैधानिक तसेच एक स्वायत्त संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या पुढील भागाकडे वळण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजावून घेऊ. पहिली संकल्पना, मतदारसंघाची पुनर्रचना. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग उमेदवारांसाठी कार्यक्षेत्र निश्चित करीत असते. याला मतदारसंघ ठरविणे असे म्हटले जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात, त्याचप्रमाणे जातीनिहाय आरक्षणाच्या प्रमाणात मतदारसंघ ठरविणे, त्यांच्या सीमा बदलणे
याचे सर्व अधिकार निवडणूक आयोगास असतात आणि हे मतदारसंघ ठरविणे तसेच त्याच्या सीमा बदलविणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. जसं की उदाहरणार्थ भारतीय लोकसभेमध्ये एकूण 545 खासदार आहेत. लोकसभेतील सदस्यांना खासदार असे म्हटले जाते. तर हे 545 उमेदवार कशा पद्धतीने कोणकोणत्या कार्यक्षेत्रातून किंवा मतदारसंघातून निवडून आणायचे हे ठरविण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. उदाहरणार्थ 545 सदस्यांपैकी किंवा खासदारांपैकी 543 खासदार किंवा 543 लोकसभेचे सदस्य हे 543 मतदारसंघातून निवडून येत असतात. त्यामध्ये 530 सदस्य हे वेगवेगळ्या राज्याच्या मतदारसंघातून निवडून येत असतात. तर 13 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारसंघातून निवडून येतात. तर राष्ट्रपतींना जर असे वाटले की अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधींना किंवा उमेदवारांना जर योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल तर अँग्लो इंडियन समाजातून 2 सदस्य किंवा 2 खासदार नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मतदारसंघ ठरविणे, त्याची पुनर्रचना करणे हे कार्य निवडणूक आयोग करीत असते. आणि हे कार्य करीत असताना निवडणूक आयोग आपल्याच एका शाखेचं मार्गदर्शन घेत असते. ती शाखा म्हणजे डिलिमिटेशन कमिशन किंवा परिसीमन आयोग. तुम्हास माहीतच असेल, दर 10 वर्षांनी भारतामध्ये जनगणना होते. तेव्हा हे मतदारसंघ किंवा वेगवेगळ्या राजकीय संस्थांमध्ये जसं की लोकसभा, राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी उमेदवारांची निश्चिती, त्यांची संख्या ही निश्चित करण्याचे अधिकार परिसीमन आयोगाला असतात किंवा परिसीमन आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक आयोग ही सदस्यांची संख्या निश्चित करीत असते. तर अशा पद्धतीने या प्रक्रियेला मतदारसंघाची पुनर्रचना असे म्हटले जाते. पुढील संकल्पना आहे आचारसंहिता म्हणजे काय. आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक प्रक्रियेमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग आचारसंहिता घोषित करीत असते. आणि ही आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष, शासकीय कर्मचारी या सर्वांना हे नियम किंवा आचारसंहितेतील हे सर्व नियम पाळणे बंधनकारक असते. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आचारसंहितेची निवडणुकीसाठी आवश्यकता काय. तर विद्यार्थी मित्रांनो, 1950 पासून तर आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका स्वच्छ, खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी अनेक नियम तयार केलेले आहेत आणि या सर्व नियमांना निवडणूक आचारसंहिता असे म्हटले जाते. राजकारणातील गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचाराला आळा बसविणे यांसारख्या विविध उपाययोजना निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत. उमेदवारी लढवणाऱ्या उमेदवाराचे उत्पन्न किती आणि हे उत्पन्न कोणत्या मार्गाने मिळवलेले आहे हे सर्व निवडणूक आयोगाला कळविणे उमेदवारांना बंधनकारक असते. यामुळे निवडणुकांमधील पैशांचा गैरवापर, त्याच पद्धतीने भ्रष्टाचार यांसारख्या अनेक बाबींना चाप बसलेला आहे आणि यासाठीच निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे सगळ्यांनाच बंधनकारक असते. निवडणुकीचे वेळापत्रक, प्रचाराचा टाईम किंवा प्रचाराची वेळ, प्रचाराचा कालावधी, प्रचार करीत असताना कोणत्या नियमांचे पालन केले जावे या सगळ्यांचे मार्गदर्शन निवडणूक आचारसंहितेत केलेले असते.
आणि ही आचारसंहिता ही उमेदवार, विविध राजकीय पक्ष आणि मतदान करणाऱ्या नागरिकांना बंधनकारक असते आणि यालाच निवडणूक आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट असे म्हटले जाते. यानंतरची संकल्पना आहे मतपेटी ते EVM पर्यंतचा प्रवास. विद्यार्थी मित्रांनो, 1950 पासून तर आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने अनेक सुधारणा या निवडणूक प्रक्रियेमध्ये केलेल्या आहेत. EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. 1990 पर्यंत निवडणूक प्रक्रिया ही मतपत्रिका, बाणफुली आणि मतपेटीच्या सहाय्याने होत असे. यामध्ये प्रत्येक उमेदवारास किंवा प्रत्येक मतदारास उमेदवारांची मतपत्रिका मिळत असे. उमेदवार, त्याचे नाव आणि त्यासमोर त्याचे चिन्ह याच्यावर बाणफुलीच्या सहाय्याने मतदार शिक्का मारत असत. आपणास योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोर बाणफुलीचा शिक्का मारणे आणि ती मतपत्रिका दुमडून मतपेटीमध्ये टाकणे अशी प्रक्रिया पूर्वी राबविली जात होती. परंतु अनेक वेळा हा बाणफुलीचा शिक्का मारत असताना मतदारांकडून चुका होत असत आणि त्यामुळे त्या मतपत्रिका बाद ठरत असत. त्याचबरोबर काही भागामध्ये मतपेट्या लंपास करण्यासारखे प्रकार सुद्धा घडत असत आणि याला राजकारणाच्या गुन्हेगारीकरण असे म्हटले जाते. आणि यावर तोडगा म्हणून किंवा याच्यावर उपाय म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने मतप्रक्रियेमध्ये एक सुधारणा केलेली आहे आणि ती म्हणजे मतपेटी आणि बाणफुलीऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सहाय्याने मतदान घेणे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सहाय्याने मतदान करणे ही एक निर्दोष प्रक्रिया आहे. यामध्ये मतदार आपणास निवडून द्यावयाच्या असणाऱ्या उमेदवाराचे नाव व त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यास मतदान करीत असतात आणि ज्या उमेदवारास सर्वाधिक मते प्राप्त होत असतात त्या उमेदवारास विजयी म्हणून घोषित केले जाते. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक मतदानाची आधुनिक प्रक्रिया आहे. यामध्ये बाद होणाऱ्या मतांची संख्या जवळपास 0 झालेली आहे. यानंतर VVPAT, वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापरासंदर्भात काही राजकीय पक्षांमार्फत तसेच काही संघटनांमार्फत काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जसं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील कोणतेही बटन दाबले असता एका विशिष्ट राजकीय पक्षास किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारालाच सर्व मते जातात अशा पद्धतीचे आरोप होत गेले. परंतु भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वच्छ आणि न्याय्य वातावरणामध्ये निवडणुका घेणारी संस्था आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने हा आरोप दूर करण्यासाठी किंवा मतदारांचे शंका निरसन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसोबत एका विशेष यंत्राची जोडणी केलेली आहे आणि त्याचे नाव म्हणजे VVPAT. यामध्ये मतदाराने ज्या उमेदवारास मतदान केलेले आहे त्या उमेदवाराचे नाव तसेच त्याचे चिन्ह याची एक पावती VVPAT यंत्रावर मतदानाचे बटन दाबल्यानंतर दिसत असते आणि मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान हे त्याच उमेदवारास मिळालेले आहे का किंवा नाही याची खात्री या VVPAT मशीनवरील पावतीच्या माध्यमातून करीत असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मतदान हा एक गुप्त अधिकार आहे आणि म्हणून
आपण मतदान केलेल्या उमेदवाराची पावती ही मतदाराला न मिळता त्या व्हीव्हीपॅट यंत्राच्या बॉक्समध्येच साठविली जाते आणि अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने होत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या विषयी जनतेच्या मनामध्ये अधिकाधिक विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत झालेली आहे. यानंतर निवडणुकांचे काही प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार म्हणजे सार्वत्रिक निवडणुका. विद्यार्थी मित्रांनो, दर 5 वर्षांनी लोकसभेच्या ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या संपूर्ण देशभरात एकाच वेळेला घेतल्या जातात. अर्थात त्याचे टप्पे असू शकतात, परंतु एकाच वेळेला संपूर्ण देशभरात होणाऱ्या या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रकार म्हणजे मध्यावधी निवडणुका किंवा मिड टर्म इलेक्शन्स. सार्वत्रिक निवडणुकांना जनरल इलेक्शन्स असं म्हटलं जातं, तर मध्यावधी निवडणुकांना मिड टर्म इलेक्शन्स असं म्हटलं जातं. एखादे विशिष्ट सरकार निवडून आले, एखादे विशिष्ट राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एखादे सरकार स्थापन केलेले आहे. 1990 नंतर बहुपक्षांचे सरकार अस्तित्वात येण्याचे प्रकार वाढलेले आहेत. म्हणजे काय की अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापित करीत असतात. याला कोॲलिशन गव्हर्नमेंट्स किंवा युतीचे सरकार असे सुद्धा म्हटले जाते. परंतु काही कारणास्तव किंवा धोरणात्मक विविधतेमुळे काही राजकीय पक्ष हे सत्तेतून बाहेर येत असतात आणि अशा वेळेला मेजॉरिटी किंवा सत्ताधारी शासन बहुमत गमावत असते आणि त्यामुळे होणाऱ्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हटले जाते. त्यानंतरचा प्रकार म्हणजे पोटनिवडणुका. विद्यार्थी मित्रांनो, विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नागरिक स्वराज्य संस्था यांचे जे उमेदवार निवडून येत असतात, काही कारणास्तव म्हणजेच एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला असेल किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला असेल, तर निवडणूक आयोग एका विशिष्ट कालावधीनंतर त्या रिक्त जागेसाठी निवडणुका घेत असते आणि त्यालाच पोटनिवडणुका किंवा बाय इलेक्शन्स असं म्हटले जाते. यानंतर वळूया प्रकरणाच्या तिसऱ्या भागाकडे, तो म्हणजे निवडणूक प्रक्रिया किंवा इलेक्टोरल प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण निवडणुकांचे संचालन निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होत असते. त्यामध्ये कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते हे आपण अनुक्रमे अभ्यासणार आहोत. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की निवडणूक प्रक्रिया राबवित असताना निवडणूक आयोग सर्वप्रथम मतदारसंघांची निर्मिती करीत असते. त्यानंतर मतदार याद्या निश्चित करीत असते. यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून नामांकन पत्र म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म रिसीव्ह करण्याचे काम निवडणूक आयोग करीत असते आणि प्राप्त झालेले हे सर्व अर्ज त्यांची छाननी करून पात्र किंवा अपात्र हे ठरविण्याचे काम निवडणूक आयोग करीत असते. त्यानंतरची निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे निवडणुकीचा प्रचार. वेगवेगळे उमेदवार आपापल्या राजकीय पक्षांची धोरणे जनतेसमोर मांडित असतात. त्याचबरोबर वेगवेगळे राजकीय पक्ष आपापला जाहीरनामा जनतेसमोर सादर करीत असतात आणि आपण निवडून आल्यानंतर कोणकोणत्या सुधारणा करणार किंवा कोणकोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार हे सर्व जनतेसमोर मांडत असतात आणि यालाच निवडणुकीचा प्रचार असे म्हटले जाते. वेगवेगळ्या माध्यमातून जसं की सोशल मीडिया, टेलिव्हिजन,
वेगवेगळे पॅम्पलेट्स याच्या माध्यमातून उमेदवार तसेच राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचे धोरण, आपापल्या निवडून आल्यानंतर करणाऱ्या कामांबाबतची आश्वासने जनतेला देत असतात. यानंतरची प्रक्रिया म्हणजे मतदार या संपूर्ण राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करून उमेदवार, त्याचे चारित्र्य, त्याची पार्श्वभूमी, उमेदवारी करीत असलेल्या राजकीय पक्षाचे धोरण याचा सारासार विचार करून प्रत्यक्ष मतदान करीत असतात. यानंतर निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतपेट्या संकलित करून, म्हणजेच मतपेट्यांऐवजी आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला जातो, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून मतमोजणी करीत असतात आणि सर्वाधिक मते प्राप्त होणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करीत असतात. आणि हे अशा पद्धतीने निवडणुकांचे निकाल घोषित करण्याचे कामसुद्धा निवडणूक आयोगाचे कर्मचारी करीत असतात. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेमध्ये अजून एका टप्प्याचा समावेश होतो, तो म्हणजे निवडणुकीच्या संबंधीच्या वादाचे निराकरण करणे. निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून तर निवडणुकांचा निकाल घोषित होईपर्यंत होणाऱ्या वेगवेगळ्या वादांचे निराकरण, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणारे राजकीय पक्ष तसेच उमेदवार यांच्यावर कार्यवाही करण्याचे काम निवडणूक आयोग करीत असते. यानंतर पुढचा मुद्दा आहे मुक्त व न्याय्य वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन्स अक्रॉस द नेशन. संपूर्ण देशभरामध्ये मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये निवडणुका घेण्याचे प्राथमिक कर्तव्य निवडणूक आयोगाचे असते. परंतु हे करीत असताना निवडणूक आयोगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामध्येच निवडणुकांमध्ये होणारे आर्थिक गैरव्यवहार. अनेक उमेदवार आर्थिक प्रलोभने दाखवून मतदारांचे मन परिवर्तित करीत असतात आणि त्यांच्याकडून आपणास हवे असलेले मतदान करवून घेतात. आणि निवडणुकांमध्ये अशा पद्धतीचे आर्थिक गैरव्यवहार सर्रासपणे चालत असतात. उमेदवाराने प्राप्त केलेली संपत्ती कोणत्या मार्गाने प्राप्त केलेली आहे हे तर निवडणूक आयोग विचारतच असते. परंतु जर मतदारांनी सुद्धा आर्थिक देवाणघेवाण करून जर अयोग्य उमेदवाराला मतदान केले तर लोकशाहीतील मूलभूत तत्वे नष्ट होतात आणि लोकांना चांगले शासन प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून निवडणूक आयोगाने वेळोवेळी अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करून निवडणुकांमधील आर्थिक गैरव्यवहारांना चाप बसविलेला आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देत असतात आणि असे उमेदवार आपल्या बळावर निवडून सुद्धा येत असतात. परंतु याच्यामुळे सुद्धा लोकशाहीचे मूलभूत तत्वे नष्ट होत असतात. त्यामुळे मतदाराने मतदान करण्यापूर्वी समोरील उमेदवाराची पार्श्वभूमी सुद्धा तपासून घेणे महत्त्वपूर्ण असते. या सर्व प्रकारांमुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चाललेले आहे, म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. धनदांडगे त्याच पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार जर प्रतिनिधी म्हणून निवडून येत असतील तर लोकशाहीमध्ये यापेक्षा मोठा पराजय दुसरा कुठलाही नसेल. त्याचबरोबर अनेक वेळेला निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुद्धा होत असतात. या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये अनेक वेळा बदल केलेले आहेत. जनतेला सक्षम, स्वच्छ चारित्र्य असलेला, त्याचबरोबर जनतेच्या प्रती परतफेडीची भावना असलेला किंवा सेवाभाव असलेला योग्य उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडून यावा, यासाठी निवडणूक आयोग सदैव सतर्क राहत असते. त्याबरोबरच मतदारांनी सुद्धा सतर्क राहणे आवश्यक असते. यानंतरचा मुद्दा म्हणजे निवडणूक सुधारणा किंवा इलेक्टोरल रिफॉर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, भारत ही एक यशस्वी लोकशाही तर आहेच, परंतु अजूनही या लोकशाही प्रक्रियेमध्ये काही सुधारणा होणे आवश्यक आहे. जसं की स्त्रियांचा राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारी देतानाच स्त्रियांना किमान 50% उमेदवारी द्यावी व त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना मतदान प्रक्रियेमध्ये उमेदवारी न देणे. त्याचबरोबर निवडणुकांमधील आर्थिक गैरव्यवहार थांबविण्यासाठी किंवा राजकीय पक्षांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी निवडणुकांचा संपूर्ण खर्च सरकारनेच करावा. यामुळे निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर उमेदवार अवैध मार्गाने पैसा कमाविणार नाही व निवडणुकांमधील आर्थिक गैरव्यवहारांना सुद्धा चाप बसेल. लोकप्रतिनिधित्व कायद्यात सुद्धा काही सुधारणा होणे आवश्यक आहे. जसं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना क्लीन चिट मिळेपर्यंत मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवणे किंवा त्यांना उमेदवारी न देणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण वरील काही बदल करून लोकशाहीमध्ये अजूनही काही सुधारणा करू शकतो आणि असे केल्याने लोकशाही वृद्धिंगत होण्यास आणि मजबूत होण्यास मदतच होईल. त्याचबरोबर जनतेचा सुद्धा राजकीय प्रक्रियेविषयी विश्वास वृद्धिंगत होईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रकरण पूर्णतः अभ्यासलेले आहे. धन्यवाद.